नमस्कार, शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो. आज दिनांक 20 मार्च. आपण आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे. मित्रांनो, आजच्या आवकबद्दल जर बोलायचं झालं तर आज जवळपास 650 ते 600ची आवक आहे आणि उन्हाळ कांद्याची आवक वाढताना दिसते. चला तर जाणून घेऊया आजचे काय बाजारभाव आहे. सर शेतकरी मित्रांनो, मी कृष्णा तुम्हाला दैनंदिन बाजारभावाचे अपडेट देत असतो. मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये गोल्टी खात एक नंबर सगळ्यांचे बाजारभाव दाखवलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून उद्याचे पण बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. 1550 रुपये, 1550 झालेला आहे. उन्हाळ्याचा कांदा आहे, सुकलेला आहे मित्रांनो. माल फुल ड्राय माल आहे. 1550 रुपीज, 1550 रुपये झालेला आहे. पत्ती पकडलेली मालाने बऱ्यापैकी. साईजला म्हणायचं झालं तर 50 ते 55 mm ची साईज आहे मालाची. 15 दिवस क्वालिटी पोहोचते मालाची. किती दिवस झाले सुकायला? 8 दिवस सुकावला पातीमध्ये. चालेल, ठीक आहे. बियाणं कोणतं होते आपलं? घरगुतीचं ना, फुल स्टोरेजचा माल आहे. स्टोरेजला चालवला माल. चक्री कुठला आहे? चालू आहे. काय भाव गेले? 1350 रुपये का? 1350 झालेला आहे. उन्हाळ्याचाच माल आहे. गरवा मिक्स याच्यामध्ये. क्वालिटी पॉझिटिव्ह मालाची. 1350 रुपीज, 13.5 झालेला आहे. कुठला दादा? वाकीचा आहे. काय भाव झाले? 1551 रुपये, 1550 रुपये झालेला आहे. उन्हाळ्याचाच आहे. क्वालिटी पॉझिटिव्ह मालाची. 55 ते 60 mm ची साईज आहे मालाची. 1550 रुपये झालेला आहे. कुठला दादा? वाकीचा आहे. 1600 रुपये झाला का? हा, 1600 रुपये झालेला आहे मित्रांनो. सुपर क्वालिटीमध्ये माल आहे. 1601 झालेला आहे. 1601 रुपीज, 1601 झालेला आहे. सुपर साईजला माल आहे. क्वालिटी पॉझिटिव्ह मालाची. कुठला? युवरखेडे का? काय झाला? काय झालं? 1211 रुपये का? 1211 झालेला आहे. गारवा माल आहे उन्हाळ्याचा. क्वालिटी पॉझिटिव्ह मालाची. मिडियम साईज मिक्स याच्यामध्ये. 1211 रुपीज, 1211 झालेला आहे. गारवाच कलर मालाचा. कुठला दादा? 1451 रुपये का? 1450 झालेला आहे. हा पण उन्हाळ्याचा माल आहे. याची क्वालिटी पाहू शकतो तुम्ही. 1451 रुपये, 1451 रुपीज. हलका गुलाबी कलर आहे मालाचा. 1451 रुपये. कुठला दादा? सोमठाण्याचा आहे का? हां, 1551, 1550 रुपये झालेला आहे. उन्हाळ्याचा. याची पण क्वालिटी पाहू शकतो मालाची. 1551 रुपीज, 1551. कमीच झाले आता, काय करणार आहे. कमीत कमी 2 तर जायला पाहिलं होतं. कुठला आहे? शिरसगाव. काय भाव झाले आज? 1531 रुपये. उन्हाळ्याचा माल आहे मित्रांनो. 1531 रुपये झालेला आहे. याची पण क्वालिटी बघू शकतो मालाची. 1531 रुपीज, 1531 झालेला आहे. रेड कलर मध्येच आहे. कुठला दादा? 1426 रुपये. हे 1426 रुपये झालेला आहे. साईजला आहे माल. क्वालिटी बघू शकतो मालाची. सिंगल पत्तीमध्येच आहे आणि गारवा मिक्स त्याच्यामध्ये. 1426 झालेला आहे. 1426 रुपीज, 1426. कुठला बाबा? झाले आज 1562 रुपये. 1565 ना, 1565 रुपये गेलेला आहे. उन्हाळ्याचा माल आहे. कलरला आहे. क्वालिटी बस होती मालाची. 1565 रुपीज, जवळपास 55-60 mm ची साईज आहे मालाची आणि कलरला आहे सुपरमध्ये. कुठला दादा? कीर्तंगळीचा आहे का? बियाणं कोणतं दादा? घरगुतीच का? चालेल, ठीक आहे. 1466 रुपये. गारवा कांदा आहे उन्हाळ्याचा. 1466 झालेला आहे. क्वालिटी पाहू शकतो मालाची. सुपर ड्राय माल आहे. 1466 रुपीज. बुरका कलर आहे कांद्याला. कुठला दादा? कोटमगावचा आहे का? चालेल. बियाणं कोणतं होतं ते? घरगुती. 1500 रुपये का? उन्हाळ्याचाच माल आहे. 1500 रुपये गेलेला आहे मित्रांनो. बऱ्यापैकी सुकलेला आहे माल आणि हलक्या गुलाबी कलरमध्ये. क्वालिटी पाहू शकतो मालाची. सुपर ड्राय माल आहे. 1500 रुपीज. डबल टिबल पत्ती मालाला. दादा किती दिवस सुकला हा? 5-6 दिवस सुकले का? पातीमध्ये चांगल्यापैकी सुकला. रान कसं होतं? मुरमटी होतं का? रान काळं होतं. काळपोटीचं रान होतं का? बियाणं कोणतं होतं आपले? घरगुती ना. चालेल. कोण गावचा आहे? मुरमीचा. भाव गेले आज कांदे? 1515 गेले. 1515 रुपये. बाबांचे कांदे 1515 रुपये गेलेले. उन्हाळ्याचा माल आहे. क्वालिटी बस होती मालाची. 1550 रुपीज. 1515 झालेला आहे.
कुठले बाबा? सोमटन देश. सोमठाण देश येवला का? तालुका. अच्छा, काय वाटतंय कांद्याची परिस्थिती एकंदरीत अशी रेट ना? काय वाटतं आता हे मुख्यमंत्र्याला एकच विनंती आहे, हा, आता हे निर्यात शुल्क सगळं मोकळं करून द्यायला पाहिजे. तसं पाहिजे तर अच्छा, म्हणजे 20% काय, पण सगळं मोकळंच पाहिजे. हे परदेशात जायलाच पाहिजे. अच्छा, ज्या वेळेस 50,000 रुपये पगार होता त्यावेळेस कांदे हेच भाव होते. आज 1.5 लाख रुपये पगार झाले त्यांना, तरी कांदे तेच भाव आहे. तेच भाव. मग खाऊ द्या ना त्याला थोडीशी बाग, हम्म. 30-35 किलो खाऊ द्या ना मग यांना बी. बाकीच्या वस्तू जर धरलं, बाकीच्या वस्तू जर एवढ्या महाग झाल्या, आता खत कांदे धरले, का नको महाग व्हायला हे म्हणायचे. आज एवढा माल भारी आहे, आज जर 1500 जातोय तर त्याच्यात 1000 रुपये जर खर्च क्विंटल माग 1500 रुपये खर्च येतो, मग काय राहतं शेतकऱ्याला? बरोबर आहे. मुख्यमंत्र्याला एवढीच विनंती आमची, का निर्यात शुल्क का एक तर नाही तुम्हाला काही करून भाव वाढत होते, कमीत कमी अडथळे तरी नको आणू. काहीतरी शेतकऱ्याच्या जे कमीत कमी 2000च्या पुढे कांदा गेला पाहिजे, हम्म. 2500 रुपयापर्यंत कांदा गेला पाहिजे, असं आमचं सगळ्याचं मत आहे बा शेतकऱ्याचं. शेतकऱ्याच्या मालाला एक विक्रीसाठी प्राधान्य दिलं पाहिजे बाहेरच्या मार्केटमध्ये. नाफेड नाही इथं घ्यायला, कोणी नाही, व्यापारी लोक काही लुटत्या. मग असं होतं ना, मग ते कोणी बोलत नाही, एक बोलला का दुसरा मग तुझ्या वार करीत नाही ना, अच्छा अच्छा, त्याच्यामुळं असं भाव कमी जाते काय. बरोबर आहे. आणि बाकीच्या खतांचा औषधांचा जर विचार केला तर ते रेट दररोज दिवसेंदिवस वाढतच चाललेले, त्याच्यात काहीच बदल नाही. 2,000 आणि 10,000 रुपये खाताला लागत आहे. तेच ना, मजुरांचे भाडे रेट झाले, कांद्या लागणीचे रेट काय चालू होते, आता काय चालू आहे? हा, 12,000 आणि 15,000 रुपये एकर येते. आणि मग आणि भाव जर असे म्हटलं तर म्हणजे भाव काहीच हल्लेले नाही. 5 वर्षापूर्वी कांदे तेच विकत होते आणि आता तेच विकताय. 50,000 रुपये पगार होता तरी हेच कांदे आज भाव आहे. हा. आज 1.5 लाख रुपये पगार झाले त्यांना, नोकरदार वर्गाला. अजूनही कांद्याचा भावच वाढत नाही. बाकीच्या मोठ्या मॉल मध्ये दुकानात गेले 20 वर्ष पण आता मावलो एवढं वय झालं, याच भाव कांदे विकत 2,000, 1,000, 1,500, 1,200, 1,000, 1,200, 1,500 याच भावाने कांदे विकत. बरोबर आहे, बरोबर आहे. बाकीचं विषय करत लय वर गेलं ना मग सगळ्या बाकीच्या गोष्टींच्या किमती वगैरे. असं आहे बाबा. मग आता कमीत कमी सरकारनं लक्षात घेतलंच पाहिजे शेतकऱ्याविषयी. तर ते काय सरकार आता त्यांचे कोणते मोठे धोरण नाही शेतकऱ्यासाठी, कोणीच नाही, वालीच नाही शेतकरी. बाहेरच्या मार्केटमध्ये एक प्रोत्साहन दिलं पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला. जे काही आपले निर्यात शुल्क वगैरे ते बंदच केले पाहिजे जवळपास, जेणेकरून थोडाफार सपोर्ट भेटेल नाही का बाहेरच्या मार्केटमध्ये पण. शेतकरी काहीतरी चालेल, ते निर्यात शुल्क तर हटवलंच पाहिजे. मी तर म्हणतो कायम मोकळं पाहिजे, म्हणजे बाहेर माल गेला पाहिजे सगळ्यापर्यंत. मालाची विक्री झाली, आयात करायला आपल्याला चान्स मिळतो. बरोबर आहे, विक्री झाली तर ऑटोमॅटिक मार्केट पण वाढेल. माल आपल्याला घेता येतो, आपला माल त्यांना देता येतो. ते मुख्यमंत्र्याच्या हातात आहे, आपल्या काय हातात. शेतकरी एवढं कष्टानं माल पिकवतोय नाही का. आता काय तुम्ही शेत जर येऊन पाहिलं ना, शेतकऱ्याची कष्ट, मग उन्हात आणायची. आज कष्टाबद्दल बोलत झालं तर बाबा असा विषय आहे, जर सगळा खतांचा खर्च, लागवडीचा खर्च, मजुराचा खर्च सगळा जर काढला ना, मग काहीच नाही. मग शेतकरी जो मेहनत करतो ना, हे झुरो आहे आज. बरोबर आहे, त्याचा मग आम्हाला शेतकऱ्याला काहीच फायदा नाही. मेहनत करतो ते मेहनतीत सुद्धा परतावा भेटत नाही, असा विषय झालेला आहे. एवढा भारी माल आहे आज, आणि हा माल 15 रुपये किलो जातोय. हा जाऊ द्या ना 25-30 रुपये किलो खाऊ द्या ना, त्याला काय होते, त्याला लय पैसे मोर मकार पैसे जाऊ. बाकीच्या गोष्टीत पैसा खर्च करतील, बाकीच्या गोष्टीत पैसा खर्च करतील. चालेल, ठीक आहे, धन्यवाद बाबा. काय भाव झाला? 1440 रुपये. उन्हाळ्याचा आहे 1440 झालेला आहे. क्वालिटी बघू शकते मालाची 1440 रुपीज. मिडियम साईज मिक्स आहे याच्यामध्ये थोडासा. 1440 झालेला आहे. क्वालिटी बघू शकते मालाची 1440 रुपये. कुठला दादा? बालूर. काय गेले कांदे आज? 1515 घे. 1250 रुपये. 1250 रुपये झालेला आहे. मिडियम साईज मध्ये माल आहे. उन्हाळ्याचा क्वालिटी बघू शकतो तुम्ही मालाची 1250 रुपीज. 12.5 झालेला आहे. सिंगल पत्ती मध्येच माल येईल. 40+ साईज येईल मालाची. क्वालिटी बघू शकतो तुम्ही मालाची. कुठला दादा? सावरगाव का? 830 गेली. 830 रुपये. 830 रुपये गेलेली गोल्टी मित्रांनो. क्वालिटी बघू शकतो तुम्ही गोल्टीची. 830 रुपीज. 830 झालेली. 35 साईज येईल मालाची. उन्हाळ्याचीच गोल्टी 830 रुपये. कुठली दादा? रुईची. 1490 रुपये. हाय 1490 रुपये झालेला आहे.
उन्हाळ्याचा माल आहे, क्वालिटी बसत तुम्ही मालाची 1490 रुपीज. 1490 झालेला आहे. कुठला दादा? रेडगाव. काय भाव गेले? 1270 ना. 1270 रुपये गेलेला आहे. मीडियम साईजमध्ये गरवाच कांदा आहे, क्वालिटी बसत तुम्ही मालाची. ओलाच माल आहे 1270 रुपीज. 1270 रुपये गेलेला आहे. कुठला दादा? तासनळीचा आहे का? 1561 रुपये. 1561 झालेला आहे. उन्हाळ्याचाच माल आहे. साईजला आहे माल 50-60ची साईज आहे मालाची. 60 mm प्लस साईज आहे मालाची. क्वालिटी बसत तुम्ही मालाची. फुल कलरला माल आहे 1560 रुपीज. 1560 झालेला आहे. कुठला दादा? रोईचा आहे का? चालेल ठीक. बियाणं कोणतं दादा? 1480 रुपये. 1480 रुपये गेलेला आहे. उन्हाळ्याचा माल आहे, क्वालिटी बसत तुम्ही मालाची. 1480 रुपीज. साईजला आहे माल जवळपास 50-55ची साईज आहे मालाची. 1480 झालेला आहे. कलरला आहे माल. डबल पत्ती मालाला. कुठला दादा? हा का? किती दिवस सुकला हो? 8 दिवस ना. चला ठीक आहे. बऱ्यापैकी पत्ती आली 8 दिवसात. काय भाव झाला? 1401 रुपये. कुठला आहे? अनकुट्याचा आहे का? 1401 रुपये गेलेला आहे. मिडियम साईजमध्येच याच्यात. क्वालिटी बसत तुम्ही मालाची. 1401 रुपीज. 1401 झालेला आहे. बियाणं कोणतं ते? घरगुतीच ना. 1502 रुपये ना. 1502 रुपये गेलेला आहे. गुलाबी कलरमध्ये माल आहे. क्वालिटी बसत तुम्ही मालाची. 1502 रुपीज. 1502 झालेला आहे. 50+ साईज येईल मालाची. सिंगल पत्तीमध्येच माल आहे. 1502 झालेला आहे. कोण गावचा दादा? 1387 रुपये. हाय 1387 गेलेला आहे. मिडियम मिक्स याच्यामध्ये 1387 रुपीज. 1387 झालेला आहे. ओलाच माल आहे. कोण गावचा आहे? वेळापूर. 1590 रुपये. हाय 1590 झालेला आहे. साईजला माल. क्वालिटी बसत तुम्ही मालाची. 1590 रुपीज. 1590 झालेला आहे. फुल कलरमध्ये जवळपास 60+ साईज येईल मालाची. कुठला दादा? वेळापूरचा आहे का? पब्बा बोला काय भाव गेला? 1554 रुपये. हाय 1554 रुपये गेलेला आहे. याची पण क्वालिटी बघू शकतो तुम्ही. 1554 रुपीज. कलरला माल 50+ साईज येईल मालाची. 1554 झालेला आहे. कुठला दादा? वेळापूरचा आहे. किती दिवस सुकला हो? 8 दिवस झाले का? 5 8 दिवस सुकला ना. कपडा बऱ्यापैकी पकडला. बियाणं कोणतं होते? बेलाचं आहे का? 1571 रुपये. हाय उन्हाळ्याचा माल आहे. 1571 झालेला आहे. कलरला आहे माल. क्वालिटी बसत तुम्ही मालाची. 1571 रुपीज. 1571 झालेला आहे. कपडा पकडलेला आहे बऱ्यापैकी मालानी. सुकलेला माल आहे. 1571. कुठला दादा? देरडमडीचा आहे का? 1560 रुपये. हाय 1560 रुपये गेलेला आहे. उन्हाळ्याचा माल आहे. क्वालिटी बसत तुम्ही मालाची. 1560 रुपीज. 1560 झालेला आहे. 55+ साईज आहे मालाची. कुठला दादा? पाचोराचा आहे का? बोला ना. 1541 रुपये. 1541 झालेला आहे. हा पण उन्हाळाचाच आहे. याची पण क्वालिटी बसत तुम्ही मालाची. 1540 रुपीज. 1541 झालेला आहे. साईजला आहे माल. 50-55ची साईज आहे मालाची. कुठला दादा? पाचोराचा आहे ना. काय भाव झाला? 1355. हा पण 1355 झालेला आहे. उन्हाळाचाच आहे. याची पण क्वालिटी बघू शकतो मालाची. गरवा मिक्स याच्यामध्ये. 1355 झालेला आहे. 1355 रुपीज. जवळपास 40-45 mm ची साईज आहे मालाची. 1355 रुपये. कुठला दादा? गाव दामोडा. 1355 रुपये. उन्हाळाचाच माल आहे. 1355 झालेला आहे. हा पण मीडियम साईजमध्येच आहे. याची पण क्वालिटी बघू शकतो तुम्ही. 1355 रुपीज. 1355 झालेला आहे. 35 ते 40 mm ची साईज आहे मालाची. 1355. कुठला दादा? सावरगाव.